कृपा केली संतजनी, कृपा केली संतजनी, लाविलो भजनी श्रीहरीच्या, नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84. अनेका साधनी गुंताची पडता, अनेका साधनी गुंताची पडता, अभिमान वाढता नित्य नवा, नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84. निळा म्हणे धावणे केले, निळा म्हणे धावणे केले, सुपंथे लाविले नीट वाटे, नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरी नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोने वाट धैली निजधामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, कृपा केली संतजनी, लाविलो भजनी श्रीहरीच्या, नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84. विठ्ठला 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृपा केली संतजनी, कृपा केली संतजनी, लाविलो भजनी श्रीहरीच्या, नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या खडांगळी गावामध्ये संपन्न होत असलेला 154व्या वर्षातला अखंड हरिनाम महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे श्रद्धेय हरिभक्तीप्राण आदरणीय एकनाथ महाराज गोळे सर यांच्या मार्गदर्शनानं संपन्न होत असलेला हा उत्सव आहे. हरिभक्तीप्राण श्रद्धेय निवृत्ती महाराज चव्हाणके, हरिभक्तीप्राण श्रद्धेय केदारनाथ महाराज पवार आणि हरिभक्तीप्राण श्रद्धेय गणेश महाराज कोकाटे यांच्या कल्पनेनं, यांच्या मार्गदर्शनानं, यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेल्या या उत्सवातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो आहे. अनेक दिवसांच्या पासून या गावाचं नाव मी ऐकून आहे. भोंगे कमी केले तरी चालतील, त्याच्यामुळे आपल्या आवाजावर इफेक्ट होतो. अनेक दिवसापासून मी खडांगळीचं नाव ऐकून आहे. याचं कारण म्हणजे असं की मी असं ऐकून होतो की ही तिन्ही गावं एकत्र आहेत, एका मागोमाग येत असलेली, कीर्तांगळी, वडांगळी आणि खडांगळी. बरोबर ना? हां बरोबर आहे. म्हणजे माझं ऐकणं बरोबर आहे. नुसतं ऐकणं बरोबर आहे असं नाही, मी तुमच्या वडांगळीत येऊनही गेलेलो आहे. याचं कारण असं आहे, माझी इंजिनिअरिंग राहुरीला झालेली आहे. मी राहुरीला 4 वर्ष इंजिनिअरिंगला होतो आणि त्यावेळेला आम्हाला वडांगळीचे एक प्रोफेसर होते, त्यांचं नाव बिपिन बनसोडे. ते माझ्यासोबत होते, ते आम्हाला प्रोफेसर होते. त्याच्यामुळे वडांगळीला मी त्यांच्या घरी 2-4 वेळा येऊन गेलेलो आहे, पण तेव्हा मी धोत्रात नव्हतो.
इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो, त्याच्यामुळे अशी त्या प्रोफेशनल कपड्यांमध्ये वगैरे येऊन जायचो, त्यामुळे फार काही नाही. परंतु ही तिन्ही गावं एकामागोमाग एक असलेली हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय उद्धव महाराज मंडलिक यांच्या माध्यमातून या आधी काही गावांचा माझा काही संपर्क आलेला होता आणि म्हणून तेव्हापासून म्हणजे 2015-16 पासून या गावांचं नाव ऐकून होतो. हरिभक्तीपरायण आदरणीय गणेश महाराजांनी त्या दिवशी संपर्क केला आणि म्हटले की खडांगळीमध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. मला जरा बरं वाटलं, म्हटलं आता पाहता तरी येईल खडांगळीत, आता आपल्याला जाता येईल, पाहता येईल. आणि कीर्तनाची सेवा घेतली, इथं आलो, पत्रिका वाचली. 154 वर्ष या उत्सवाचं आहे. तुमचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत. इतक्या वर्षांपर्यंत उत्सव आपण सुरू ठेवला आहे. 150 वर्षाच्या पुढेपर्यंत उत्सव सुरू ठेवणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. मी सांगू का, काही नाही, मी सहजच अभंग निवडला, पण खरंच असं म्हणता येईल 154व्या वर्षापर्यंत उत्सव सुरू ठेवणं हे कशाच्या जोरावर केलं आपण? एकच वाक्य म्हणायचं, कृपा केली संतजनी. संतांनी कृपा केली म्हणून इतक्या वर्षांच्या पर्यंत उत्सव सुरू ठेवता आला. या वर्षीच्या उत्सवातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. घड्याळात 8ला 5 कमी आहेत, म्हणजे 1 तास आणि 5 मिनिटं माझ्या हातात आहे. तेवढ्या वेळात मला कीर्तन करायचं आहे. माझी अपेक्षा इतकीच आहे की जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे आणि एकदम प्रेमानं आणि एकदम नाजूक अशी टाळी अजिबात वाजवायची नाही. मी त्याच्या विरोधात आहे. ती नाजूक नका वाजवू, इतकी नाजूक वाजवता की शेजारच्याला पण आवाज जात नाही. ती तसली नाजूक टाळी नका वाजवू, थोडीशी जोरानं वाजवा, जोरात टाळी वाजवा. भगवंताला आवाज गेला पाहिजे अशी नाही भजनात. ही अशी व्यर्थ नाही वाजवली तरी चालेल, पण भजन जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा आपण टाळी वाजवली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलीक हरी विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग सद्गुरू संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या ओळखीचा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजांनी संतांनी आपल्यावर कृपा केली आणि संतांनी कृपा केल्यामुळे आपल्यावर त्याचा काय परिणाम झाला तो परिणाम निळोबारायांनी आपल्याला या अभंगातून व्यक्त केलेला आहे. आपल्या गुरुच्या चरणी अत्यंत श्रद्धाभाव ठेवणारे एकनिष्ठ गुरुनिष्ठ असलेले संत म्हणजे संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या आधारे, आपल्या भक्तीच्या आधारे आणि आपल्या साधनेच्या आधारे वारकरी संत मांदियाळीमध्ये एक महत्त्वाचं स्थान भूषवणारे संत म्हणजे संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज आहेत. आपली वारकरी परंपरा आपण कुठून कुठपर्यंत असं जर म्हणायचं ठरवलंच तर सगळ्याच मोठ्या मंडळींनी जी परंपरा पाळली आहे ती म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजांपर्यंत आपली वारकरी संत परंपरा ही निळोबारायांच्या पर्यंत येऊन पोहोचते. निळोबाराय महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आपल्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग आहे, आपल्या अनुभवाचं वर्णन करणारा अभंग आहे. ज्या ज्या संतांनी आपल्यावर कृपा केली त्या कृपेचा आपल्यावर काय परिणाम झाला तो परिणाम निळोबाराय या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल 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 निळोबाराय हे एक असे संत आहेत की ज्यांनी सर्वाधिक काळापर्यंत वारकरी संप्रदायाचं कार्य केलेलं आपल्याला मिळेल. निळोबारायांचं कार्य फार मोठं आहे आणि ते कार्य जर आपण तपासायचं ठरवलं तर अधिक काळापर्यंत त्यांनी कार्य केलंय, कारण मोठं आयुष्य मिळालं निळोबारायांना. होतं काय, बऱ्याचशा वेळेला ज्ञानोबा तुकोबांचं, एकनाथ महाराजांचं चरित्र आपल्याला ठाऊक असतं, परंतु निळोबाराय आदी करून हे जे सगळे संत आहेत या संतांच्या चरित्राकडे फार आपण कधी येत नाही. पण निळोबारायांचं चरित्र आपण पाहाल तर ते अत्यंत दैदिप्यमान असं चरित्र आहे, फार चांगलं चरित्र आहे. निळोबारायांचं गाव म्हणजे शिरूरला आहे, पुण्याचं शिरूर हे निळोबारायांचं जन्मस्थान आहे. आणि निळोबारायांचं जे कुटुंब आहे ते देशस्थ ब्राह्मणाचं कुटुंब आहे. मुकुंद पंत हे निळोबारायांच्या वडिलांचं नाव आहे. मुकुंद पंतांच्या पोटी निळोबाराय जन्माला आले. देशस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेले हे निळोबाराय आहेत. झालं असं की मुकुंद पंतांकडं जोशी कुलकर्णीचा व्यवसाय होता, पौरोहित्य असेल किंवा त्या वेळेला कुलकर्णी एक पद होतं आणि काही व्यवहार कुलकर्णी लोकांकडे सांभाळायला द्यायचे. तर तो कुलकर्णीपणाचा व्यवसाय हा मुकुंद पंतांकडे होता आणि इतका चांगल्या पद्धतीनं मुकुंद पंतांनी व्यवसाय केला की त्या व्यवसायामुळे मुकुंद पंतांचं चहूकडे नाव झालं, चहूकडे कीर्ती झाली. त्यांना सगळं काही मिळालं, राजाचा आश्रयही मिळाला,
फक्त एका गोष्टीची खंत त्यांच्या अंतःकरणात होती आणि ती म्हणजे मुकुंद पंतांना संतान प्राप्ती नव्हते. मुकुंद पंतांना संतान प्राप्ती नाहीये. काय केलं त्यांनी? शिरूरचं ग्रामदैवत आहे रामलिंग. शिरूरचं ग्रामदैवत रामलिंग आणि त्या रामलिंगाची 12 वर्षांपर्यंत उपासना मुकुंद पंतांनी केली आणि भगवान श्री महादेवांचा प्रसाद म्हणून मुकुंद पंतांच्या पोटी जे लेकरू जन्माला आलं तो महादेवाचा प्रसाद आहे म्हणून मुकुंद पंतांनी त्यांचं नाव ठेवलं निळकंठ आणि ते म्हणजे आपले निळोबाराय आहेत. निळोबाराय जन्माला आले. निळोबाराय जन्माला आले, चांगल्या घरात जन्माला आले, चांगल्या कुळात जन्माला आले. मुकुंद पंतांनी चांगले संस्कार केले. 18व्या वर्षी निळोबारायांचा विवाह मैनाबाईंशी झाल्या आणि त्या विवाहाच्या नंतर सगळा व्यवहार निळोबाराय अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळतात हे मुकुंद पंतांनी पाहिलं आणि मुकुंद पंतांनी या जगाचा निरोप घेतला. निळोबारायांचे वडील आता राहिले नाहीत. मुकुंद पंतांनी जेव्हा निरोप घेतला तेव्हा निळोबारायांवर सगळी जबाबदारी येऊन पडली. मग आता काय? कुलकर्णीपणाचा व्यवसाय पण निळोबारायांनीच सांभाळायचा, देवाची पूजा पण निळोबारायांनीच सांभाळायची, आपल्या वडिलाची वारी पण निळोबारायांनीच सांभाळायची. जे जे काही वडिलांकडून आलं ते सगळं आपल्या वाट्याला आलंय. त्यामुळे आपल्याला सगळी जबाबदारी चांगल्या पद्धतीनं सांभाळावी लागेल याची पूर्ण जाणीव निळोबारायांना होती. निळोबारायांना जाणीव होते वडिलांची देवपूजा आता आपल्यालाच घ्यायची आहे, वडिलांची वारी आपल्यालाच घ्यायची आहे, वडिलांचा व्यवसाय आपल्यालाच घ्यायचा आहे. त्यामुळे वडिलांचं सगळं मुलानं घेतलं. मी तुम्हाला सांगू का, माझं तर स्पष्ट असं मत आहे की पोराचा डोळा हा बापाच्या संपत्तीवर असला पाहिजे. तुमचं काय मत आहे मला सांगा. हा, टाळ्या वाजल्या म्हणजे खरं आहे बहुतेक. खरं आहे बहुतेक. नाही, मी खरं सांगतोय. काही नाही, वाजवली तरी मला हरकत नाहीये. तुम्ही टाळी वाजवा, वाक्यच तसं आहे. काही नाही, पोराचा डोळा बापाच्या संपत्तीवर असला पाहिजे आणि पोरानं पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत की त्यांना बापाची संपत्ती मिळावी. पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत या मताचा मी आहे. सगळं ऐकून घरी जा आणि तर इतकंच ऐकून घेऊन जाल, पुढचं पण ऐका. आणि पोरानं पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत की आपल्याला बापाची संपत्ती मिळाली पाहिजे. बापाची इस्टेट असेल तर ती पोरानं मिळवली पाहिजे, बापाची गाडी असेल तर ती पोरानं मिळवली पाहिजे, बापाचा बंगला असेल तर तो पोरानं मिळवला पाहिजे, बापाची कंपनी असेल तर ती पोरानं मिळवली पाहिजे. पुढचं सांगू का, बापाची माळ असेल तर ती पण पोरानं मिळवली पाहिजे, बापाची वारी असेल तर ती पण पोरानं मिळवली पाहिजे, बापाची ज्ञानेश्वरी असेल तर ती पण पोरानं मिळवली पाहिजे आणि बापाचं पारायण असेल तर ती पण मिळवलं पाहिजे. घ्यायच्या असतील तर सगळ्या संपत्ती घ्या, एकाच संपत्तीवर डोळा ठेवू नका. या मताचा मी आहे. नाही, ती तर संपत्ती घ्याच घ्या. लोक काय करतात, ती संपत्ती लय घेतात आणि वारीचं नाव काढत नाहीत. वडिलांची जर माळ असेल तर नको म्हणतात, वडिलांच्या ज्ञानेश्वरीला हात लावत नाहीत. अहो, ग्रंथच्या ग्रंथ लोकांनी आमच्या घरात आणून सोडलेले आम्ही बघितलेत. का बरं? वडील गेले, आता हे काय कामाचे? अरे तू वाच ना. काय कामाचे म्हणजे काय? तू काय वाचता येत नाही तुला? वडिलांना तुला शिकवलं, ज्ञानेश्वरी वाचता येत नाही काय? गाथा वाचता येत नाही का? संपत्ती घ्यायची असेल तर वडीलधाऱ्यांची संपूर्ण संपत्ती घेतली पाहिजे. त्यामध्ये जशी प्रापंचिक संपत्ती आहे तशी त्यात पारमार्थिक संपत्ती पण असते. प्रापंचिक संपत्तीवर जसा लेकराचा डोळा असतो की नाही तसा पारमार्थिक संपत्तीवर पण ठेवला पाहिजे. आणि भगवंताला अनुसरून आपल्या वडिलांनी जे जे काही केलं असेल ते सगळं घेतलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला मिरवता येईल की आम्ही आमच्या वडिलांची संपत्ती घेतली. मग बिनधास्त मिरवलं पाहिजे. निळोबारायांचं जीवनचरित्र पहा. निळोबारायांनी आपल्या वडिलांची व्यवसाय वगैरे तर सगळं घेतलंच, पण देवाची पूजा वगैरे पण सगळं घेतलं. आणि त्या काळामध्ये ही कुलकर्णीपणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. निळोबाराय एकदा पूजेला बसले आणि एक अधिकारी निळोबारायांना निरोप घेऊन आला. काय निरोप घेऊन आला? आपल्या उच्च अधिकाऱ्यानं तुम्हाला चावडीवर बोलवलंय. तेव्हा काही कार्यालय वगैरे नव्हते. जे काही कार्य व्हायचं ते कुठं व्हायचं? चावडीवर कार्य व्हायचं. ते म्हटलं चावडीवर तुम्हाला निळोबारायांना बोलवलंय असं म्हणून सांगितलं. निळोबारायांनी उलटा निरोप पाठवला, देवपूजा झाल्यानंतर येईन तोपर्यंत थांबायला सांगा. अधिकाऱ्याला राग आला. अधिकारी निळोबारायांकडे धावत आला आणि म्हणायला लागला, अरे माझ्यासारख्याचा तुम्ही अपमान करता, तुम्हाला काही कळतं का? घाण घाण शब्द बोलला, निळोबारायांचा अपमान केला. देवपूजेवर आहेत तोपर्यंत निळोबारा काही बोलले नाहीत. अधिकारी निघून गेला. देवपूजा संपली. देवपूजेमध्ये आणि भगवंतामध्ये आपल्यामध्ये जर ह्या कुलकर्णीपणाच्या व्यवसायामुळे आड येत असेल, आडकाठी येत असेल, आपण काय केलं पाहिजे? निळोबारायांनी सगळं दप्तर गुंडाळलं. घरामध्ये कुलकर्णीपणाचा व्यवसायाचा जो काय तो दप्तर होता तो सगळा दप्तर गुंडाळला. चावडीवर गेले आणि अधिकाराकडे सुपूर्त केलं आणि सांगितलं, आजपासून ही जबाबदारी माझी नाही. का जबाबदारी नाही? जे देवाच्या आणि माझ्या आड येतं की नाही तशा प्रकारची कुठलीच गोष्ट मला नको. हे संतांचं चरित्र आहे.
संत मान्य देत नाहीत. त्यांच्या अंतःकरणाला फक्त भगवंत असल्या कारणानं आड येणारं जे जे काही असेल ते सगळं नको म्हणणारे संत असतात. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. पिता विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि त्यांचा विषय नारायण झालेला असल्या कारणाने नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, हे त्यांच्या अंतःकरणाची स्थिती आहे. या दोन गोष्टी कदाचित तुम्हाला पटण्यासारख्या आहेत. नावडे जन, नावडे धन आम्ही मानू, नावडे माता पिता मानू का आपण? भक्ताला माता पिता आवडत नाहीत असं जर मी सांगितलं तर तुम्ही मान्य कराल काय? हो नाही बोलत चला जरा, माना बिना तरी हलवा ना जरा, मला कळू द्या जरा. आपण ते मान्य नाही करणार. भक्ताला माता पिता आवडत नाही असं कसं आहे? तसं नाहीये. भक्त काय म्हणतो? माझ्या अंतःकरणेचा विषय काय आहे? भगवंत. आणि विषय जर भगवंत झाला असेल तर देवामध्ये आणि माझ्यामध्ये आड येणारं जे जे काही आहे ते सगळं नावडे. म्हणजे मला इतर वेळेला धन आवडत नाही असं नाही. धन इतर वेळेला मला काय, भक्ताला काही धन लागत नाही काय? भक्ताला पण आपल्या उपजीविकेकरता धन लागतं. मग त्याला धन आवडत नाही असं कसं म्हटले? ते म्हटले तसं नाही, त्याला धन आवडतच नाही असं नाहीये, पण ज्या धनामुळे देवात आणि आपल्यात अंतर पडतं ते धन नावडे. ज्या जनामुळे देवात आणि आपल्यात अंतर पडतं ते जन नावडे. त्याचप्रमाणे ज्या माता पित्यामुळे देवात आणि आपल्यात अंतर पडत असेल ते माता पिता नावडे. एका वाक्यात उदाहरण द्यायची झाली तर कैकई सारखी माता असेल तर ती नावडे, आणि हिरण्यकश्यपू सारखा पिता असेल तर तो नावडे. नावडे जनधन माता पिता ही त्या संतांची स्थिती असते. त्यामुळे आपल्यात आणि देवात अंतर पडणारं जे जे काही आहे त्या सगळ्याचा त्याग करतात. निळोबाऱ्यांनी सगळ्याचा त्याग केला, सर्वसंग परित्याग केला. आणि ही सगळी घटना जी घडली ती निळोबाऱ्यांच्या अवघ्या 35व्या वर्षी घडली. 35व्या वर्षी निळोबाऱ्यांनी सगळं सोडून दिलं आणि आता कायमचं आपण पंढरीनाथाला वाहून घ्यायचं अशी चर्चा त्यांनी मैनाबाईंशी म्हणजे आपल्या पत्नीशी केली. आणि पत्नीनं होकार दिला. पत्नीनं होकार दिला, हरकत नाही म्हटले. तुम्ही म्हणाल तसं पतीची या मनोभावा, ज्ञानोबाऱ्या म्हणतात त्याप्रमाणे न चुकीचे ह्याची परमसेवा. काय नाही, पतीच्या मनाप्रमाणे सेवा करणं हे पत्नीचं कर्तव्य. पत्नीनं मानलं, मैनाबाई हो म्हणाल्या आणि त्या दिवसाला शिरूर सोडलं आणि निळोबाऱ्या पारनेरला येऊन राहिले. पारनेरला आले आणि पारनेरला आल्यानंतर ते अखंड भगवंताच्या भजनात राहायला लागले. पारनेरला आल्यानंतर भगवंताच्या भजनात राहिले आणि त्यावेळेला त्यांची एका महत्वाच्या संतांशी भेट झाली आणि ते म्हणजे संतोबा महाराज पवार. निळोबाऱ्यांच्या काळामध्ये एक चांगले संत होऊन गेले ते संतोबा पवार. संतोबा पवार हे भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. संतोबा पवारांची भक्ती वैराग्य ज्ञान जेव्हा निळोबाऱ्यांनी पाहिलं तेव्हा निळोबाऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळाली आणि निळोबाऱ्यांनी ठरवलं की जसे संतोबा आहेत तसं आपण झालो पाहिजे. म्हणून एक संत निळोबाऱ्यांना भेटले ते म्हणजे संतोबा पवार. आणि नंतर ते पंढरपूरला गेले, पंढरपुरातून आळंदीला गेले, आळंदीतून देहूला गेले. तेव्हा देहूला निळोबाऱ्यांना भेट झाली. ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे चिरंजीव म्हणजे तपोनिधी नारायण महाराज देहूकर. नारायण महाराजांची भेट झाली निळोबाऱ्यांना आणि साधी भेट झाली नाही, फक्त भेटीपर्यंत थांबलं नाही. नारायण महाराज देहूकर हे निळोबाऱ्यांना घेऊन अनेक ठिकाणी तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला नारायण महाराजांच्या सोबत. आणि ज्या ज्या वेळेला तीर्थयात्रेला जायचे त्या वेळेला तीर्थयात्रेत असताना नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांचं सगळं चरित्र, समग्र चरित्र निळोबाऱ्यांच्या कानावर घातलं. आणि मग निळोबाऱ्यांना असं वाटायला लागलं की आता तुकाराम महाराज मला भेटले पाहिजेत.
तुकाराम महाराज भेटले पाहिजेत, तुकाराम महाराज भेटले पाहिजेत. अरे आता आपल्याकडे राहून जर तुकाराम महाराज येत नसतील तर आपण काय करावं? ते देहूला आले आणि तुकाराम महाराजांकरता 42 दिवसापर्यंत त्यांनी प्रयोपवेशन घेतलं, म्हणजे उपोषणाला बसले. किती दिवस? 42. गुरु भेटावा याकरता किती दिवस थांबले ते? 42 दिवस थांबले. 42 दिवस. ते पण नुसते खाऊन पिऊन नाही. त्यांचं उपोषण म्हणजे वडापाववाल्यासारखं नाही. जे वडापाववर चालतात ना तसली उपोषणं नाहीत. म्हणजे वरून वरून दाखवायचं, मागून मागून खायचं, असलं काही नसतं त्यांचं. तुकाराम महाराजांकरता 42 दिवसांपर्यंत उपोषण केलं निळोबारायांनी. आणि ज्या वेळेला आता तुकाराम महाराज येत नाहीत, देवानं येऊन निळोबारायांना सांगितलं की मी आलोय. तर निळोबारायांनी सांगितलं तुमची आवश्यकता नाही, तुम्ही कशाला आलात? तुकयाचा धावा करीत असेल, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुम्हाला आम्ही ओळखत नाही, तुम्ही देव असाल, मला काय त्याचं? मी तुकाराम महाराजांकरता बसतोय. तुकाराम महाराजांनी आलं पाहिजे, मला अनुग्रहित केलं पाहिजे, माझ्यावर कृपा केली पाहिजे, हे निळोबाऱ्यांना वाटलं. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराज 42 दिवसांच्या नंतर येतात आणि निळोबाऱ्यांना दर्शन देतात, तेव्हा निळोबाऱ्यांच्या अंतःकरणाची स्थिती ही अत्यंत कृतकृत्यतेची आहे. कारण काय आहे? काय नाही, जे पाहिजे होतं ते मिळालं, आता कृतार्थ झालो. काय केलं? काय नाही, तुकाराम महाराजांनी आपल्यावर येऊन अनुग्रह केला ना, ही आपल्याकरता सर्वात आनंदाची गोष्ट म्हणून तुकाराम महाराजांनी निळोबाऱ्यांनी मानलेली आपल्याला पाहायला मिळेल. निळोबारा काय म्हणतात माहितीये? येवोनिया कृपावंते, 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 येवोनिया कृपावंते. तुकया स्वामी सद्गुरुनाथे, सद्गुरुनाथे, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, तुकया स्वामी. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला. निळोबारायांच्या अंतःकरणातली भावना आहे. निळोबारा म्हणतात काय केलं? निळोबारा म्हटले येऊन या कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी आणि देऊनी प्रसाद केले सुखी. मला प्रसाद दिला तुकाराम महाराजांनी, मला सुखी केलं, अजून काय हवंय? तुकाराम महाराजांची कृपा म्हणजेच माझ्याकरता प्रसाद आहे. माझी वाढविली मती, गुण वर्णावया स्तुती, निळा म्हणे मी बोलता, दिसे परी हे त्याची सत्ता. तो दिसे शब्द अलीकडे घ्यायचा. तुका म्हणे, निळा म्हणे मी बोलता दिसे,
परी हे त्याची सत्ता. मी जरी बोलताना दिसत असलो तरी ही सगळी सत्ता मात्र तुकाराम महाराजांची आहे. का बरं? त्यांनी काय केलं? हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. आपल्याला तुकाराम महाराजांनी प्रसाद दिला, तुकाराम महाराजांनी अनुग्रहित केलं आणि नंतर निळोबारायांच्या त्या परमार्थाला जो अंकुर फुटला, निळोबारायांच्या परमार्थाला जी प्रफुल्लता आली की नाही, त्याच्यानं निळोबारायांचा परमार्थ बहरला आणि सर्वदूर निळोबारायांची कीर्ती पसरली. किती कीर्ती पसरली, किती कीर्ती पसरली तुम्ही विचाराल तर जसं सगळ्या संतांच्या जीवनचरित्रामध्ये काही चमत्कार आहेत की नाही, तसं निळोबारायांच्या पण जीवनचरित्रात काही चमत्कार आहेत. निळोबाराय महाराजांना 2 चिरंजीव आणि एक कन्या आहे. त्या कन्येचं नाव चंद्रभागा आहे. चंद्रभागेचं लग्न करायचं ठरलं तेव्हा पैसे नव्हते. मग पैसे नव्हते तर आता आणायचे कुठून पैसे? एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणानं सगळे पैसे पुरवले निळोबारायांना. त्या ब्राह्मणानं सगळे पैसे पुरवले, चांगलं लग्न केलं, थाटामाटात लग्न केलं, पंचपक्वान्नाचं जेवण केलं, चंद्रभागेचं लग्न लावून दिलं. चंद्रभागा जेव्हा नांदायला गेली आणि इकडं लग्नाची सगळी धावपळ संपली, तेव्हा निळोबारायांना वाटलं की बाबा त्या ब्राह्मणाचे आभार मानले पाहिजेत. म्हणून ब्राह्मण शोधायला गेलं तर तो ब्राह्मणच दिसेनासा झाला, कारण तो ब्राह्मण नव्हताच, ते होते पंढरीनाथ. पंढरीनाथानं निळोबारायांच्या मुलीचं लग्न पंढरीनाथानं लावलंय. काय सांगू तुम्हाला, निळोबारायांच्या मुलीचं लग्न हे पंढरीनाथानं करून दिलं. अजून काय हवंय? रामचंद्र गाजरे पाटील नावाचे एक त्यावेळेचे मोठे श्रीमंत व्यक्तिमत्व. एक महारोग झाला त्यांच्या शरीराला आणि काही केला तो महारोग बराच होईना. महारोग बरा होईना. गमत कशी असते माहितीये का? श्रीमंत लोकांचे रोग पण लई श्रीमंत असतात. तुम्ही नीट ऐकता की नाही मला माहिती नाही. जेवढा माणूस सामान्य ना, त्याचे रोग पण सामान्य, आणि जो श्रीमंत असतो की नाही, त्याचे रोग पण कसे असतात? श्रीमंत असतात. आपले रोग काय काय असून असणार आहेत? 100 रुपयात बरे होतात. श्रीमंत लोकांचे रोग बराबर ते 100 रुपयात बरे होत नाहीत, ते 1,00,000 1,15 लाखाशिवाय बरेच होत नाहीत. मी सांगू काय, ज्याचे भोग श्रीमंत त्याचे रोग पण, असं बोलत चला जरा, ज्याचे भोग श्रीमंत त्याचे रोग श्रीमंत, आणि ज्याचे भोग सामान्य त्याचे रोग पण सामान्य. भोगी रोगा सोडून या दिले आणि का अरुचिते हो का आता सकळा भासोनी, अरुचिते हो का आता सकळा भासोनी. हा भोगे रोग सोडून या दिले आणि का अरुचिते हो का आता सकळा भासोनी, अरुचिते हो का आता सकळा भासोनी. भोग म्हटलं की त्याला जोडून रोग येतच असतात. रामचंद्र गाजरे पाटील हे तेव्हाचे मोठे श्रीमंत, त्यांना महारोग झाला, तो काही बरा होईना. ते पिंपळनेरचे रहिवासी होते. आणि जेव्हा निळोबारायांचं दर्शन त्यांना प्राप्त झालं, निळोबारायांच्या आशीर्वादानं त्यांचा महारोग बरा झाला, तेव्हा रामचंद्र गाजरे पाटील निळोबारायांना असं म्हणायला लागले की आता तुम्ही महाराज पारनेरला थांबू नका, आता तुम्ही पिंपळनेरला या. त्यांच्या आग्रहास्तव निळोबारायांनी पारनेर सोडलं, पिंपळनेरला जाऊन राहिले. म्हणून आज आम्हाला म्हणता येतं पिंपळनेर निवासी निळोबाराय महाराज. तेव्हा तुम्ही माझ्याकडे येता का मी तुमच्याकडे येऊ? कुणी विचारलंय? देवानं. कोणाला? निळोबारायांना विचारलं. काय विचारलं? तुम्ही माझ्याकडे येता का मी तुमच्याकडे येऊ? निळोबाराय म्हटले, मी जर तुमच्याकडे आलो तर एकटाच येईन, त्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच माझ्याकडे या, म्हणजे सगळ्यांना देवाचं दर्शन होईल. देव तेव्हापासून पिंपळनेरला येऊन राहिले. जाऊन पाहाल तर पिंपळनेरला दुसरी पंढरी म्हणतात. पिंपळनेरला दुसरी पंढरी म्हणतात. हे सगळे चमत्कार निळोबारायांच्या जीवनामध्ये घडले. जेव्हा एकाहून एक चमत्कार घडायला लागले, तुकाराम महाराजांनी कवित्वाची स्फूर्ती दिली. निळोबारायांनी काही कवित्व निर्माण केलं, निळोबारायांनी काही अभंग निर्माण केले. निळोबारायांच्या गवळणी म्हणजे महिना वारकऱ्यांच्या आवडीच्या गवळणी आहेत. सगळ्या संतांच्या गवळणींच्या पैकी निळोबारायांच्या गवळणी ह्या आवडीच्या गवळणी आहेत सगळ्या. निळोबारायांनी जेव्हा ह्या सगळ्या रचना केल्या आणि सगळे निळोबारायांचे अभंग, निळोबारायांची साधना, निळोबारायांची उपासना, निळोबारायांची भक्ती, या सगळ्यामुळे जेव्हा निळोबारायांची कीर्ती सर्वदूर पसरली आणि लोकांमध्ये मान्यता मिळायला लागली, तेव्हा निळोबाराय आपल्या अंतःकरणात विचार करतात, अरे 35 वयानंतर मी परमार्थाला लागलो,
पण 35 वयानंतर परमार्थाला लागून पण जर माझ्या परमार्थाला इतका बहर आला असेल तर हा नेमका कोणत्या कारणानं बहर आला. जेव्हा निळोबाऱ्यांनी त्या कारणाचा विचार केला तेव्हा निळोबाऱ्या म्हणतात काही नाही, आमच्या अंतःकरणामध्ये ही भजनाची साधना वृद्धिंगत झाली त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे संतांनी माझ्यावर कृपा केली. कृपा केली संत जन हो हो कृपा केली संत जनी हो कृपा केली संत जनी हो कृपा केली संत जनी कृपा केली संत जनी कृपा केली संत जनी कृपा केली संत जनी हो कृपा केली संत जनी कृपा केली संत जनी लाविल भजनी श्री हरीचा कृपा केली संत जनी लाविल भजनी श्री हरीचा लाविल भजनी श्री हरीचा लाविल भजनी श्री हरीचा माझी तरिता तो हो माझी तरिता कृपा केली संत जनी लाविलो भजनी श्री हरीचा लाविलो भजनी श्री हरीचा लाविलो भजनी श्री हरीचा माझी तरिता वाया हो नागी तरिता वाया हो कृपा केली संत जनी लाविलो भजनी श्री हरीचा लाविलो भजनी श्री हरीचा लाविलो भजनी श्री हरीचा कृपा केली संत जनी लाविलो भजनी श्री हरीचा लाविलो भजनी श्री हरीचा लाविलो भजनी श्री हरीचा हरी हरीचा कृपा केली संतजनी कृपा केली संतजनी लाविलो भजनी श्रीहरीच्या. याने संतांनी कृपा केली आणि त्याचा परिणाम असा झालो की लाविलो भजनी श्रीहरीच्या. आम्ही श्रीहरीच्या भजनाला लागलो याला कारण काय, संतांनी कृपा केली. म्हणजे संतांच्या कृपेचा काय परिणाम होतो तर आमच्या अंतःकरणातली भजनाची साधना वाढती जाते. काय आहे या जगामध्ये माणसांचा विचार केला तर पुष्कळ आहेत आणि त्यांचे प्रकार करायचे झाले तर सामान्य पद्धतीनं 3 प्रकार करता येतात. काही लोक बद्ध आहेत, काही लोक मुमुक्षु आहेत आणि काही लोक मुक्त आहेत. या बद्धाचा आणि मुक्ताचा विचार थोडासा बाजूला ठेवा कारण सध्या ते मला महत्त्वाचे नाही आहे. बद्ध म्हणजे कोण, बद्ध म्हणजे कोण, या बद्धाच्या वर्गात अधिक 2 जण येतात. एकाला विषयी म्हणतात, एकाला पामर म्हणतात. एकूण किती प्रकारचे लोक आहेत, 3. कुठले कुठले 3 आहेत, एक बद्ध आहे, दुसरा मुमुक्षु आहे आणि तिसरा मुक्त आहे. पहिला बद्ध आहे, दुसरा मुमुक्षु आहे आणि तिसरा मुक्त आहे. पहिला बद्ध आहे, दुसरा मुमुक्षु आहे आणि तिसरा मुक्त आहे. पहिला बद्ध आहे, दुसरा मुमुक्षु आहे, तिसरा मुक्त आहे. पहिला तुम्ही बोलत नाही तर मी पुढेच जात नाही, मला काहीच हरकत नाही. पहिला बद्ध आहे, दुसरा मुमुक्षु आहे आणि तिसरा मुक्त आहे. पहिला बद्ध, बद्ध, दुसरा मुमुक्षु आणि तिसरा मुक्त आहे. हे 3 प्रकारचे लोक आहेत. आणि हा जो बद्ध आहे की नाही या बद्धामध्ये अजून 2 प्रकारचे लोक येतात, त्यांना विषयी किंवा पामर म्हणतात. म्हणजे विषयी आणि पामर या दोघांना एकत्र करून होतो तो बद्ध. बद्ध म्हणजे कोण आहे, याला देव धर्म वगैरे काही घेणं देणं नसतं.
आणि जरी तो देवधर्म करत असला तरी तो आपल्या प्रपंचाकरता करत असतो. देवाची भक्ती जरी करायला लागला ना तरी प्रपंच वाढावा एवढ्या करताच तो देवाची भक्ती करतो. फार तो भक्तीकडे येत नाही. आणि जरी देवाच्या भक्तीला लागला तरी पण देवा करता नाही, स्वतः करता. देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे तुकाराम महाराज म्हणतात. देव धर्म याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नसतं. तो बद्ध आहे. बद्धाचा विषय आपल्याला इथं घ्यायचा नाही, आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. बरं, दुसरा आहे मुमुक्षू आणि तिसरा आहे मुक्त. हा जो मुक्त आहे ना त्याचाही विचार आपल्याला करायचा नाही, कारण तो नावाप्रमाणेच काय आहे, मुक्त आहे. मुक्त, माझ्याकडे लक्ष द्या, तो कोण आहे, मुक्त आहे. मुक्त असल्यामुळे तो त्याला काहीच फरक पडत नाही काय चाललंय काय नाही चाललंय. तो मुक्त आहे. आत्मस्वरूपावर तो स्थिर आहे. भगवंताच्या स्वरूपाचा त्याला साक्षात्कार झालेला आहे आणि भगवत स्वरूपाचा साक्षात्कार झालेला असल्या कारणानं तो व्यर्थ या सगळ्या गोंधळात अडकतच नाही ना. अहो, एखादा मुक्त इथं जरी असला तरी आपण त्याला ओळखू शकत नाही, कारण तो येऊन मिरवत नाही, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, मी मुक्त आहे, असं तो मिरवत नाही. ज्ञानी माणूस कधीच हे सांगायला येणार नाही की मी ज्ञानी आहे. जो ज्ञानी असतो ना तो कधीच सांगत नाही की मी ज्ञानी आहे. जो ज्ञानी असतो तो कधीच सांगत नाही मी ज्ञानी आहे. आणि जो ओरडून ओरडून सांगतो मी ज्ञानी आहे तो कधीच ज्ञानी नसतो, हे तुम्ही ध्यानात ठेवा. कारण ज्ञानी माणूस कधीच ओरडून सांगत नाही. ज्ञान ही स्थिती आहे ना, ती काही मिळवण्याची वस्तू आहे. मुक्त इथं जरी असता तरी आपण त्याला ओळखू शकत नाही, कारण तो या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला काहीच वाटत नाही, तो कुठलाही विचार करत नाही, तो कोणत्याच विचारात नसतो. लोक माझ्याकडे आली पाहिजेत का असा तो विचार करत नाही. लोकांनी मला विचारलं पाहिजे का असा विचार करत नाही. लोकांनी माझा सन्मान केला पाहिजे का, मला जेवायला विचारलं पाहिजे का, मग हे लोक माझ्याकडे आले पाहिजेत का, मी लोकांकरता काही केलं पाहिजे का, लोकांना मी काही दिलं पाहिजे का, हे महाराज माझ्याकडे आले पाहिजेत का, कीर्तन लवकर संपलं पाहिजे का, असला पण विचार तो करत नाही. तो काही विचार करत नाही, कारण तो मुक्त असतो. त्यामुळे मुक्ताचा पण विचार आपल्याला नको. आपल्याला बद्ध पण नको, आपल्याला मुक्तही नको. हा जो मधला मुमुक्षू आहे की नाही तो आपल्याला महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे, मुमुक्षूच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता साधनेची इच्छा निर्माण झालेली असते. आणि देव भेटावा याच्याकरता इच्छा करणारा जो मुमुक्षू असतो ना तो निरनिराळ्या प्रयत्नानं आपलं अंतःकरण भजनाकडे वळावं याकरता प्रयत्न करत असतो. येन केन प्रकारे काहीतरी प्रयत्न करतो. विवेकानं जाईल, वैराग्यानं जाईल, शमदमाती षटसंपत्तीनं जाईल, कधीतरी सत्संगतीनं जाईल, असं काहीतरी वेगवेगळे प्रयत्न करेल. पण या सगळ्या प्रयत्नातून त्याला पाहिजे काय असतं, त्याला काय पाहिजे काय असतं, भगवंताची मला भेट व्हावी एवढीच त्याला गोष्ट पाहिजे असते. मुमुक्षूच्या अंतःकरणाची स्थिती काय असते माहिती आहे. मुमुक्षूचं अंतःकरण विचार करत असतं, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा ऐसे तुम्ही करा
संतजन करा समाधान चित्त माझे, ऐसी चिंता करी सदा सर्वकाळ रात्रंदिवस ह्याची तळमळ तुकोबराय म्हणतात. त्याच्या अंतःकरणाला हीच तळमळ असते की मला देव भेटेल काय, मला देव भेटेल का, देव माझ्यावर कृपा करील का. कारण कसं आहे, त्यानं या सगळ्या प्रपंचाचं स्वरूप ओळखलेलं असतं आणि स्वरूप त्यानं ओळखलेलं असल्या कारणानं त्याला माहिती असतं की आपण इथं अडकलोय आणि अडकलोय याची त्याला कल्पना असते. म्हणून आता इथून बाहेर पडलो पाहिजे याच्याकरता तो प्रयत्न करतो. मुमुक्षू प्रयत्न करत असतो. या प्रपंचाच्या विळख्यातून बाहेर पडण्याकरता तो प्रयत्न करतो. का? त्याला कळलं आपण अडकलोय म्हणून. आपण प्रयत्नच करत नाही का? आपण का प्रयत्न करत नाही? आपल्याला कळतच नाही की अजून आपण अडकलोय. आपल्यापैकी कोणाला असं वाटतं की आपण प्रपंचात अडकलोय? मला सांगा बरं खरं खरं. कोणाला असं वाटलं? कोणालाच वाटत नाही. आपल्याला कोणाला वाटत नाही. त्या मुमुक्षूला हे वाटत असतं आपण इथं अडकलोय आणि अडकलोय ना, बाहेर पडावं लागेल. तुम्हाला सांगू काय, ज्याला अडकल्याची जाणीव असते तोच बाहेर पडायला प्रयत्न करतो. अडकल्याचीच जाणीव नसेल तर बाहेर पडायला कशाला प्रयत्न करील? ते जेलमध्ये जेव्हा एखादा कैदी जातो की नाही, तेव्हा तो कैदी काही ना काहीतरी गुन्हा करून जातो. कुणी चोरी करून जातो, कुणी मारामारी करून जातो, कुणी भांडणं करून जातो, कुणी मर्डर करून जातो, कुणी हाफ मर्डर करून जातो. जे जे काही असेल ते, जे जे काही कर्म त्यांनी केलं असेल त्यानुसार ते जेलमध्ये जातात. जेलमध्ये ते सगळे कैदी गेले की या सगळ्या कैद्यांना सांभाळणारा एक अधिकारी असतो. त्याला काय म्हणतात? तो बोलत चला काय म्हणतात? जेलर. बरं, एकटा जेलर. आणि सांभाळायला कैदी किती असतात? भरपूर. जे काय असतील ते शेकडो हजारो कैदी असतात. तो काय विचार करतो, इतके सगळे कैदी आपण एकट्यानं सांभाळायचे, हे शक्य आहे काय? एवढ्यांवर सगळ्यांवर नजर कशी ठेवायची आपण? मग एवढ्या सगळ्यांना एकत्र सांभाळणं शक्य नसेल तर आपण काय केलं पाहिजे? जबाबदारी वाटली पाहिजे. मग वाटली पाहिजे म्हणून तो काय करतो, त्या सगळ्या कैद्यांच्या पैकी त्यांच्या तो शिक्षा पाहतो, कुणाकुणाच्या काय काय येते. आणि प्रत्येकाची शिक्षा वेगळी असते. म्हणजे कुणी 5 महिन्याकरता गेलेला, कुणी वर्षभराकरता गेलेला, कुणी 5 वर्षाकरता गेलेला, कुणी 7 वर्षाकरता गेलेला, कुणी 15 वर्षाकरता गेलेला, तर काही कायमचे गेलेले, काय परत माघारी येत नाही, असे काही असतात. एकदा तिथं गेले की ते परत येत नाहीत. ते कोण? जन्मठेपेचे कैदी. हा जेलर काय विचार करतो, ते जन्मठेपेचे कैदी हाताला धरतो. जेवढे काही जन्मठेपेचे कैदी आहेत तेवढे हाताला धरतो आणि बाकीचे जे साधे कैदी आहेत की नाही, त्यांची वर्गवारी करून या एका जन्मठेपेच्या कैद्याच्या हातात तो काही सामान्य कैदी सांभाळायला म्हणून देतो. एक जन्मठेपेचा कैदी आणि त्याच्या हातात बाकीचे साधे कैदी तो सांभाळायला देतो. जेव्हा तो 10-15 साधे कैदी या जन्मठेपेच्या कैद्याच्या हातात सांभाळायला देतो ना, तेव्हा तो जो जन्मठेपेचा कैदी असतो त्याला काय म्हणतात माहिती आहे? त्याला काय म्हणतात? कोणाला माहिती असेल तर सांगा. माझा तरी कुठे इतका अभ्यास आहे आणि हे वाचूनच सांगतोय बरं, उगा गैरसमज करून घेऊ नका काही. मग काय त्याला काय म्हणतात? त्याला वॉर्डर म्हणतात. काय म्हणतात त्याला? वॉर्डर म्हणतात. तो काय होतो? वॉर्डर झाला. गंमत अशी होते की तो जेव्हा वॉर्डर बनतो ना, तेव्हा वॉर्डर बनल्यानंतर तो हे विसरून जातो की मी पण इथला एक कैदीच आहे. विसरून जातो तो. मग तो बाकीच्या सगळ्या कैद्यांना कामाला लावत असतो. कैद्यांनो अमुक काम करा, कैद्यांनो तमुक काम करा, कैद्यांनो इकडं या, कैद्यांनो तिकडं जा. मग त्या कैद्यांनी जेव्हा ह्याला विचारलं, अरे सारखा आम्हाला कैदी म्हणतो, मग तू कोण आहेस? तू पण तर इथला एक कैदीच आहेस. तो म्हणतो नाही मी कैदी नाही, मी कोण आहे? वॉर्डर आहे. म्हणजे जेव्हा तो वॉर्डर बनतो तेव्हा तो विसरून जातो की मी पण इथला एक कैदीच आहे. आता तो स्वतःला कैदीच मानत नाही तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करील का सांगा? शक्यताच नाही. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये अडकल्याची ज्याला जाणीव होते तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ज्याला अडकल्याची जाणीवच नाही ना, तो बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाही. मुमुक्षूला याची कल्पना असते की आपण यात अडकलेलो आहोत आणि आता इथून आपण बाहेर पडलो पाहिजे, कारण त्याच्या अंतःकरणाची स्थिती अडकल्याची असते. तो विचार करत असतो, गुंतलो या संसारे कैसा झालो से अंधा, मी माझे वाढवोनी माया तृष्णेचा बाध, स्वहित न दिसेची कैसा झालो से अंध. आणि शेवटी काय म्हणतो तो? लागला काळपाठी सवे काम हे क्रोध, लागला काळपाठी सवे काम हे क्रोध, आता मज
दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. तो म्हणतो ही त्याच्या अंतःकरणाची स्थिती आहे. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. त्याला गुंतल्यासारखं वाटतं, मग तो बाहेर पडायला प्रयत्न करतो. आणि काय प्रयत्न केले त्याने? अनेक प्रयत्न केले. अनेक प्रयत्न केले म्हणजे मग त्यानं आधी ज्ञान मिळवलं, नंतर तो वैराग्याकडे गेला, नंतर काही मनाचा निग्रह केला, नंतर इंद्रियांचा निग्रह केला. अशा अनेक साधनांच्या द्वारे जेव्हा तो गेला तेव्हा ही सगळी साधनं त्याला डोळ्यासमोर दिसली. आणि सहजच आहे, जेव्हा भरपूर साधनं एकत्र येतात तेव्हा आता यातलं नेमका महत्वाचं कुठलं आहे आणि गौण कुठलं आहे हे तो वर्गवारी करत असतो. आपलं मन असंच आहे की नाही? अनेक गोष्टी एकत्र आल्या की आपण वर्गीकरण करत असतो. यातलं महत्वाचं काय आहे आणि यातलं गौण काय आहे. महत्वाचं असेल ते घेतो, महत्वाचं नसेल ते आपण काढून टाकतो. अशी त्या साधकाच्या अंतःकरणाला जेव्हा शंका झाली की या सगळ्या साधनांमध्ये मुख्य साधन काय असलं पाहिजे, याच्यात मुख्य काय असलं पाहिजे. एकच साधन असेल तर गडबड नसते, अनेक साधनं असली की गडबड होते. मग माणूस विचार करतो आता यातलं मुख्य काय असेल. जेवायला बसलात आपण, पंक्तीला बसलो, समोर पात्र आलं आणि पात्रामध्ये जेवायला जर समजा एकच भाजी असेल तर अंतःकरणाचा काही गोंधळ असतो का सांगा? काहीच गोंधळ नाही. एकच भाजी आहे, तीच खायची आहे. गोंधळ कधी होतो? गोंधळ कधी होतो? जेव्हा एकापेक्षा अधिक भाज्या आहेत, 2-4 भाज्या आपल्या पात्रात आल्या आणि नंतर कुणी विचारलं की बाबा कुठली आणू, की मग त्यापैकी जी आवडलेली असते ना आपण सांगतो ती घेऊन या. आणि गंमत अशी होते की आवडलेली असते ती घेऊन या सांगतो, नेमका वाढणारा म्हणतो ती संपली. ती संपली बाबा. मग आम्ही काय करतो, जी काय आपल्या ताटात राहिली असेल ती शेवटच्या घासापर्यंत, बोला ना जरा, पुरवून खातो म्हणून शेवटच्या घासापर्यंत पुरवून आम्ही खाल्ली. हे का झालं? अनेक 2-4 साधनं एकत्र झाली म्हणून. 2-4 भाज्या एकत्र झाल्या तर आमचा गोंधळ होतो. या मुमुक्षुला जेव्हा अनेक साधनं समोर दिसतात तेव्हा त्याच्यात त्याचा गोंधळ होतो की बाबा यातलं मुख्य काय निवडायचं आणि यातलं गौण म्हणून काय बाजूला करायचं. या अशा गोंधळलेल्या स्थितीमध्ये मुमुक्षुला हाताशी धरतात आणि मुमुक्षुला म्हणतात, थांब, तुझ्या अंतःकरणाचा गोंधळ मी निवारण करतो. आणि कोणी निवारण केला? तो भक्ती संप्रदायातले अतिशय श्रेष्ठ आचार्य म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते महर्षी नारद मध्यस्थी करतात. आणि नारदांनी सांगितलं, बघ बाबा, या सगळ्या साधनांमध्ये महत्वाचं साधन जर काही असेल तर त्याला महात्म्यांची कृपा म्हणतात. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सूत्र घातलंय, मुख्यतस्तु महत्कृपयैव. महत्वाची जर काही साधन असेल तर महत्कृपयैव म्हणजे महात्म्यांची कृपा हेच प्रमुख साधन आहे. आपल्या अंतःकरणातली भक्ती वाढावी याकरता प्रमुख साधन जर काही असेल तर ती फक्त महात्म्यांची कृपा आहे. महात्म्यांनी कृपा केली की आपल्या अंतःकरणातलं भजन वाढीला लागतं. हे आचार्य नारदांचं मत आहे. नारदांनी सांगितलंय, सामान्य कुणी नाही. नारदांना तुम्ही सामान्य समजू नका. नारद हे व्यक्तिमत्व सामान्य नाही. आपण जितकं सामान्य त्यांना समजतो ना तितके सामान्य नारद नाही आहेत. नारद तितके सामान्य नाही आहेत. नारद फार श्रेष्ठ आहेत. भक्तीच्या बाबतीत नारद किती श्रेष्ठ आहेत. त्यांना मिळालेली त्यांच्या गळ्यातली विणा आणि त्यांच्या हातातल्या चिपळ्या ह्या नारदांना देवानं दिलेल्या आहेत. नारद काय सामान्य आहेत काय? फक्त त्यांनी स्मरण केलं तरी देव समोर येतात. हे नारदांचं महिमान आहे. तुम्हाला महत्वाचं सांगू काय? नारद हे व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आहे की कुठल्या पण पक्षात गेले तरी सत्कारच आहे. मग पटलं तर बघा, ते काही नाही, त्यांचं तसं काही नाही. राक्षसांकडे गेले तरी पाद्यपूजा आहे आणि देवांकडे आले तरी पाद्यपूजा आहे. सगळ्यांकडे त्यांना सन्मान होता. ते कुठेही गेले तरी पण त्यांना कोणी विरोध करायचा नाही. नारद महर्षी असं व्यक्तिमत्व, विशेष व्यक्तिमत्व आहे. भक्तीच्या आधारावर त्यांनी या सर्व भक्तीच्या आचार्यांमध्ये प्रमुख स्थान भूषवलंय. त्या नारदांचं हे सांगणं आहे की ज्या वेळेला संत आपल्यावर कृपा करतात तेव्हाच अंतःकरणातलं भजन वाढीला लागतं. त्याचा परिणाम फार मोठा होतोय. नारदांनी सांगावं. श्रीमद भागवत पहा आपण. भागवतामध्ये अगदी सुरुवातीला नारदांनी आपलं पूर्वचरित्र सांगितलंय. आणि पूर्वचरित्र सांगत असताना नारद महर्षी म्हटले, मी आत्ता नारद दिसतो म्हणजे काय मी अगोदर पण नारद होतो असं नाही. अगोदर मी एक सामान्य दासीचा मुलगा, घरकाम करणाऱ्या एका बाईचा मुलगा म्हणजे मी सामान्य दासी पुत्र होतो. माझी आई लोकांच्या घरची कामं करायची पण तिला संतांच्या सेवेची फार इच्छा होती. चातुर्मास सुरू झाला. आता सुरू आहे की नाही, असा चातुर्मास सुरू झाला आणि काही संत मंडळी आमच्या घराच्या समोर येऊन राहिले. आमचं घर नदीच्या किनारी होतं
आणि नदीच्या किनारी चातुर्मासामध्ये संत मंडळी हे सीमोल्लंघन करत नाही, ते मग क्षेत्र संन्यास पाळतात. म्हणजे मग आता त्या सगळ्या संतांनी असं ठरवलं की आपण इथंच 4 महिन्यापर्यंत राहायचं. आमच्या घरापासून काही अंतरावर संत मंडळी राहायला लागले. 4 महिने या संतांनी केलं काय, 4 महिने या संतांनी फक्त कथा कीर्तन केली, दुसरं काहीच नाही. काय करायचं काही नाही, सकाळी उठून कथा, दुपारी उठून कथा, संध्याकाळी उठून कथा, कथा कथा आणि फक्त कथा, भजन सोडून दुसरं त्यांनी काही केलं नाही. मग माझ्या आईला काही कथेला वगैरे जाता यायचं नाही, पण तिच्या अंतःकरणात संतांची सेवा होती म्हणून ती काय करायची, त्या सगळ्या साधू संतांच्या भोजनाची व्यवस्था मात्र माझ्या आईनं केली. कोण म्हटलं हे? नारद. वा, बस असं उत्तर आलं की मला बरं वाटेल जरा. नारद म्हटले माझ्या आईनं त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची आणि त्यांना शिदोरी घेऊन जेव्हा ती दुपारच्या वेळेला जायची तेव्हा ती मला पण सोबत घेऊन जायची. मी त्यांच्यासोबत माझ्या आईसोबत जायला लागलो. मग त्या कथेत बसायला लागलो आणि हळूहळू कथेत मला इतकी आवड निर्माण झाली की दुपारची सुट्टी जेवणाची झाली की ऐकायला गेलेली सगळी लोक गावात परत यायची आणि जेवण करून मग पुन्हा कथेला यायची. पण माझी गंमत अशी होती की मी दुपारची सुट्टी झाली तरी घरी येत नव्हतो, मी मात्र तिथेच बसलेला. लोकांनी विचारलं महर्षी मग तुम्ही का बरं घरी आले नाहीत, तुम्ही का बरं तिथंच बसलेले? नारदांनी उत्तर दिलं मला भीती वाटायची म्हणून मी तिथंच बसायचो, मी घरी येत नव्हतो. लोक म्हटलं अरे पण दिवसा ढवळ्या कसली भीती वाटायची तुम्हाला? नारदांनी उत्तर दिलं ना, ते फार महत्वाचं आहे, श्रोत्यांनी ऐकण्यासारखं उत्तर आहे. नारद महर्षी म्हटले मी घरी येत होतो कारण मला भीती वाटत होती आणि ती भीती याची वाटत होती की जर मी घरी जेवायला गेलो आणि जेवून परत येण्याच्या आत जर या संतांनी कथा सुरू केली आणि थोडीशी कथा जर माझ्याकडून ऐकायची राहिली तर, म्हणून मी घरीच जात नव्हतो. मला कधी कधी शंका येते कुठं नारद आणि कुठं आपण. का बरं? आम्ही ठरवून जातो चाल झाल्यावर जाऊ, ठरवून असतात लोक. ते गंमत काय होते माहिती का महाराज, कीर्तन सुरुवात करताना नेहमी 15 मिनिटं लेट होतं, नेहमी. हे सगळीकडचं आहे, 15 मिनिटं लेट होतंय. आणि का लेट होतं माहिती आहे? सुरू करणारे विचार करत असतात लोक आले की सुरू करू, आणि लोक विचार करत असतात सुरू झालं की जाऊ. या गोंधळात ती 15-20 मिनिटं निघून जातात सगळे. आम्ही विचार करतो लोक येऊ द्या सुरू करू, लोक येऊ द्या सुरू करू, आणि लोक घरात मस्त चहा पीत बसलेले असतात. चाल झाली की जाऊ, चाल झाली की जाऊ. तुम्हाला सांगू काय, विनंती करून सांगतो, चाल झाल्यावर नाही, रामकृष्ण हरीपासून मंडपात असले पाहिजे आपण. रामकृष्ण हरीपासून ऐकायचं ना, पूर्ण ऐकलं पाहिजे आपण. रामकृष्ण हरीपासून आलं पाहिजे, पूर्ण ऐकलं पाहिजे. नारद महर्षी म्हणतात मी पूर्ण ऐकायला लागलो. परिणाम असा झाला मी घरी जात नव्हतो. संतांना माझी दया आली. संतांनी विचारलं तू घरी जात नाही? जात नाही. जेवणाची व्यवस्था मला काही ते प्रिय नाही, माझं तुमच्या कथेने पोट भरायला लागलं. संतांनी माझ्यावर दया आली आणि काय केलं, रोज त्यांच्या जेवणातून राहिलेलं थोडंसं जेवण ते साधू संत मला द्यायला लागले. त्यांचा प्रसाद मला मिळाला आणि त्यांचा प्रसाद मिळाल्यानंतर परिणाम असा झाला की 4 महिन्यानंतर साधू निघून गेले, पण त्यांच्या त्या कथेची आवड माझ्या अंतःकरणात तशीच राहिली. ती इतकी वाढली की त्याच्यामुळे भगवंताची माझ्यावर कृपा झाली. आणि संतांच्या कृपेमुळे जी भगवंताची कृपा माझ्यावर झाली, त्या कृपेमुळे मी आज काय झालोय, नारद झालोय. म्हणजे नारदांचं नारद पण हे सुद्धा संतांच्या कृपेमुळे झालं, याचा विचार आपल्याला करता येतो. विठ्ठला विठाला 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 इतकी महत्वाची आहे. कारण त्याच्याद्वारे काय होतं, त्याच्याद्वारे भक्ती वाढते अंतःकरणातली. एकनाथ महाराजांनी काय सांगितलंय आपल्याला, स्वहिता कारणे संगती साधूची, 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 स्वहिता कारणे संगती साधूची.
हे हरिमुखी गाता हर हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हर परिचिता हर परिचिता अरे मुखी घाता हरपली चिंता स्वहिता कारणे संगती साधूची साधूची संगती का करायची स्वहिता कारणे होईल म्हणजे नेमका काय होईल नाथ महाराज सांगतात भावे भक्ती हरीची भेटीत येणे संतांच्या संगतीत काय आहे संतांच्या संगतीत भावाची वृद्धी आहे संतांच्या संगतीत भक्तीची वृद्धी आहे आणि संतांच्या संगतीत हरीची भेट आहे भावाची वृद्धी आणि हरीची भेट हे जरी बाजूला केलं तरी संतांच्या संगतीनं भक्ती वाढते हे जे नाथ महाराजांचे उच्चार आहेत की नाही ते मला या अभंगाच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत कृपा केली संतजनी लाविलो भजनी श्री हरीच्या संतांची कृपा आणि श्रीहरीचं भजन ही भक्ती आहे म्हणजे संतांच्या कृपेनं हरीची भक्ती वाढत असते कृपा केली कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लाविली चरणी तुका चरणी लोळत असे तो प्रीत हे लाविली भजनी तुका चरणी लोळत असे तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे तुकोबाराय म्हणतात संतांनी कृपा केली म्हणून हा सगळा परिणाम झाला असेल मला म्हणायचं इतकंच आहे जेव्हा जेव्हा आपल्यावर भजनाचे संस्कार होतात आपल्या मुखातून आपोआप भजन येतं आपल्या मुखातून आपोआप रामकृष्ण हरी येतं आपोआप आपल्याला असं वाटतं भजनाला जावं दोन घटका बसावं त्यावेळेला आपल्या अंतःकरणात एकच विचार आला पाहिजे आपल्याला भजनाला जावं वाटणं हे दुसरं तिसरं काही नाही ही संतांची आपल्यावरची कृपा आहे संतांच्या कृपेचं द्योतक आहे आपल्याला कधीतरी असं वाटतं की नाही चला आज आपण कीर्तनाला गेलो पाहिजे कधीतरी वाटत असतं यंदा आपण वारी केली पाहिजे कधीतरी वाटत असतं काही वारकऱ्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे हे सगळं जेव्हा वाटतं ना भक्तीच्या अनुषंगानं तेव्हा आपण एकच विचार करायचा की हे सगळी संतांची कृपा आहे नाहीतर दुसरं कारण काय आहे त्यांनी कृपा केली तरच इथून सोडवणूक होते मी शेवटचा एक विचार सांगतो आणि थांबतो ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या बाबतीत बोलत असताना असं म्हणतात श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी पण याचा समारोप काय केला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धारलो काय गुरु कृपे माझा महत्वाचा मुद्दा इथं आहे आमचा उद्धार झाला तो कशानं गुरु कृपेनं झाला कृपेनं उद्धार आहे याचा अर्थ काय गुरुची कृपा आणि संतांची कृपा काही वेगळी नसते हा गुरु संत एकच असतात त्यामुळे गुरुची आणि संतांची कृपा एकच असेल तर आम्हाला उद्धाराला पोचायचं असेल तर त्याकरता गुरुची कृपा असली पाहिजे तुम्हाला सांगू का गुरु काय करतील मला माहिती नाही गुरु तुमच्यासाठी काही करतील की नाही मला माहिती नाही माझं महत्वाचं वाक्य लक्षात घ्या गुरु तुमच्यासाठी काही करतील की नाही करतील मला माहिती नाही पण गुरुची कृपा मात्र तुमच्यावर संस्कार करतील हे नक्की आहे त्यामुळे गुरुच्या कृपेकडे लक्ष द्यायचं गुरुकडे द्या अथवा नका देऊ पण गुरुची कृपा अतिशय महत्वाची आहे ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय उघडा आणि सुरुवातीच्या एक 18-20 ओव्या वाचून घ्या तुम्हाला घरचा अभ्यास उद्याच्या कीर्तनापर्यंत काहीतरी पाहिजे ना आपल्याला खुराक काय करा आपण काही नाही घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी सकाळी उठा आणि देवपूजा करत असताना ज्ञानेश्वरी उघडायची आणि ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातल्या पहिल्या एक 18-20 ओव्या आपण वाचायच्या आणि त्या सार्थ वाचा ज्ञानेश्वरी नसेल तर गुगल करा गुगलवर मिळून जातात तुम्हाला त्या 12 ओव्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी हाच भाव सांगितला आहे की माझ्या अंतःकरणामध्ये गुरूंच्या कृपेबद्दल काय भाव आहे आणि गुरु कृपा माझ्यासाठी काय करते हा सगळा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी त्या 12व्या अध्यायात सांगितला आहे आम्ही आमच्या ऑनलाईन कीर्तनामध्ये ना जे ऑनलाईनचं कीर्तन प्रशिक्षण आत्ता सुरू आहे आमचं ऑनलाईन माध्यमातून आम्ही जे कीर्तन प्रशिक्षण देत आहोत त्याच्यामध्ये आम्ही या 12व्या अध्यायातील पहिल्या ह्या सगळ्या ओव्यांचा खूप चांगल्या पद्धतीने विचार केला आहे अतिशय सार्थ विचार केला आहे त्याचा आमच्या सगळ्यांमध्ये साधना करणारे आमचे एक साधक आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत मला आनंद आहे ते या ठिकाणी उपस्थित झाले पण मला त्यांच्यापेक्षा जास्त नवल वाटलं की नाही मला त्यांच्यापेक्षा जास्त नवल वाटलं त्यांच्या लेखीचं ही तर बसली आहे की नाही माझ्यासमोर ही प्रीती आहे की नाही प्रीती उभी राहा गवळा जरा हां ही प्रीती आहे की नाही आमच्या महाराजांची लेख आहे ती बरं का
आत्ता मी आल्यानंतर ती काय म्हटली माहितीये, महाराज मला तुम्हाला काहीतरी म्हणून दाखवायचं आहे. तिनं अमृतानुभवाच्या 10 ओव्या मला म्हणून दाखवल्या. अमृतानुभव. हा. हात पण लावत नाहीत लोक. अमृतानुभवाला स्पर्श पण करत नाहीत लोक. आणि मी म्हटलं अजून काय केलंय, तर ती म्हटली अजून काही नाही, ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाच्या ओव्या ज्या तुम्ही घेतल्या होत्या ना त्या पण मी पाठ केल्यात म्हटले. तिनं त्याही ओव्या मला म्हणून दाखवल्या. या वयात जर तिला ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि अमृतानुभवाच्या ओव्या पाठ होत असतील ना, तर दुसरं काहीच कारण नाही महाराज. आपण इतकंच म्हणायचं, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. ज्ञानेश्वर महाराज कृपा करत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवाकडे आपलं अंतःकरण जात नाही. त्यांनी कृपा केली तर आणि तरच हे होतं. निळोबाराय आपल्या अंतःकरणातील सद्भावना व्यक्त करतात. संतांनी कृपा केली आणि म्हणून आमच्या अंतःकरणातलं वजन वाढलं. बस हे केलं म्हणून हे झालं. हे आतापर्यंत आपण ऐकलं. पुढं निळोबाराय काय सांगतात, हे केलं म्हणून हे झालं, पण असं जर झालं नसतं आणि संतांनी जर माझ्यावर कृपा केली नसती तर काय झालं असतं, त्याचा विचार निळोबाराय सांगतात अभंगाचं दुसरं. नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया हे लक्ष लक्ष भोगावया 84 हो नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया. जोरात कार्यक्रम आहे. नाही तरी जातो वाया. निळोबाराय अंतःकरणातली भावना व्यक्त करतात. संतांनी कृपा केली म्हणून भजनाला लागलो. जर संतांनी कृपा केली नसती तर काय झालं असतं, नाही तरी जातो वाया. नाहीतर मी वाया गेलो असतो. आणि वाया गेलो असतो म्हणजे काय, लक्ष भोगावया 84 लक्ष योनीत मी फिरत राहिलो असतो म्हणजे मी वाया गेलो असतो. असा काही विचार निळोबाऱ्याने सांगितलाय. उरलेल्या चरणाचा थोडा थोडा अर्थ मला सांगायचा आणि मग थांबायचं आहे. सगळ्यांनी एकदा टाळी वाजून भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. चला आजचे महाप्रसादाचे अन्नदाते श्री मच्छिंद्र रानू ठोक, मधुकर सकारे ठोक, इंद्रबान गंगाधर ठोक, विठ्ठल गंगाधर ठोक, अनिल गौरव कोकाटे, दत्तूदगू कोकाटे, मधुकर विष्णू कोकाटे, सुभाष गणपत चव्हाण. दुपारचे अन्नदाते दामोदर पंढरनाथ कोकाटे. हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय
हरी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय हरि हरिनाथ भगवान की जय विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी कृपा केली संतांनी लावेलो भजनी श्री हरीचा नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया चौऱ्याऐंशी कृपा केली संतांनी लाविलो भजनी श्री हरीचा नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया चौऱ्याऐंशी विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल 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 कृपा केली संतजनी लाविलो भजनी श्री हरीच्या नाही तरी जातो वाया लक्ष भोगावया 84 संतांनी कृपा केली म्हणून आम्ही भगवंताच्या भजनाला लागलो. श्रीहरीचं भजन आमच्याकडून घडलं. ही निळोबारायांच्या अंतःकरणातले संत कृपेच्या संबंधानं कृतार्थतेची भावना आहे. असं जर झालं नसतं तर आम्ही कदाचित या पंथाकडेच आलो नसतो, इकडं आलोच नसतो, तर आम्ही वाया गेलो असतो. म्हणजे जसे इतर लोक येतात, जन्माला येतात, मरतात, तशीच आमची गत झाली असते. भजनाचा ज्यांचा संबंध नाही ते आयुष्यभर काय करतात हा मला प्रश्नच आहे. आपल्याला बरं आहे बाबा, आपलं काय असतं, दिवसभर काम केलं की संध्याकाळी आपल्याला हरिपाठ आहे, संध्याकाळी आपल्याला ज्ञानेश्वरी आहे, संध्याकाळी आपल्याला गाथा आहे, संध्याकाळी आपल्याला भागवत आहे, सकाळी उठल्यावर आपल्याला काकडा आहे, आपल्याला देवपूजा आहे. याचा ज्याला काहीच संबंध नाही तो काय करतो कोणास ठाऊक. म्हणजे काय टाइमपास म्हणून तरी काय करत असेल कोणास ठाऊक, काय करत असेल मोठा प्रश्न आहे. ज्यांचा देवाशी संबंध आहे त्यांचं बरं चाललंय. ज्यांचा देवाशी काहीच संबंध नाही, निळोबारा म्हणतात काही नाही तरी जातो वाया. सगळे काही नाही, फक्त जन्माला येतात आणि फक्त मरतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयम, हेच सारखं चालू आहे. परत जन्माला यायचं, परत मरायचं. अशा पद्धतीनं 84 लक्ष योनी भोगायला लागतात. त्या आम्हाला पण भोगायला लागल्या असत्या आणि आम्ही वाया गेलो असतो जर संतांनी कृपा केली नसती तर. संतांनी कृपा करून जर आम्हाला हरिभजनाची वाट दाखवली नसती तर निळोबाराय म्हणतात अनेका साधनी गुंताची पडता. इतर साधनांमध्ये गुंतून पडलो असतो आणि बाकीच्या साधनांमध्ये गुंतून पडल्याचा परिणाम अभिमान वाढता नित्य नवा. बाकीच्या साधनांमध्ये काय अभिमान वाढता जातो. बोलू नका, शांतता राखा, बोलू नका, गडबड करू नका. बाकीच्या साधनांमध्ये काय होतं, बाकीच्या साधनांमध्ये अभिमान वाढता जातो. अभिमान कुठल्याही साधनामध्ये काय असतं, अभिमान ही अशी गोष्ट आहे की जी अज्ञानी माणसाच्या वाट्याला लागत नाही, पण ती सज्ञानी माणसाच्या मात्र फार लवकर येते. ज्ञानेश्वर महाराजांची प्रसिद्ध ओवी आहे, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हे अहंकार आहे की नाही, अहंकार, तो अहंकार अज्ञानी माणसाच्या नादी लागत नाही.
पण तो सज्ञानी माणसाच्या पाठी गेल्याशिवाय राहत नाही. कारण त्या अहंकाराला पण माहिती असतं की हा सज्ञानी माणूस आहे ना, हेच आपलं गिराईक आहे. अज्ञानी माणूस काय आपलं गिराईक नाही. अज्ञानाच्या पाठी जरी अहंकार धावला तरी तो त्याला जवळ घेत नाही. पण सज्ञानी माणसाच्या जवळ जरी गेला तरी ज्ञानोबराय म्हणतात की नाना संकटी नाचवी, अहंकार वाढला, सगळ्या साधना लुप्त होतात. सगळं चालतं, देवाला सगळं चालतं. ईश्वरात अपि अभिमान द्वेषित्वात दैन्यम प्रियत्वाच, नारदीय भक्तिसूत्र. नारद महर्षी सांगतात ईश्वराला काय प्रिय आहे? ईश्वराला प्रेम प्रिय आहे, दैन्य प्रिय आहे, त्याला अभिमान मात्र आवडत नाही. आणि आपली गंमत अशी आहे, थोडंसं ज्ञान झालं की आपल्याला अभिमान येतं. थोडंसं ज्ञान झालं तरी आम्ही गर्वानं फुगतो. आणि संतांच्या ठिकाणी गर्व चालत नाही. संतांच्या ठिकाणी गर्व नको. संतांची कृपा पाहिजे ना, गर्व नाही चालत. ज्ञानोबारांची ओवी सांगतो, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता म्हणजे सगळा अहंकार बाजूला सोडून. गमत अशी आहे, नुसतं 2-4 कीर्तनं झाली तरी पण मग तोऱ्यात असतात माणसं. 2-4 कीर्तनामध्ये 2-4 कीर्तनं झाली की तोऱ्यात, 4-5 प्रवचनं झाली की तोऱ्यात. 5 चाली जरी आल्या ना, 5 चाली, कृपा करू, क्षमा करा बरं का, मी आपल्याला बोलतच नाही, परंतु नुसत्या 4-5 चाली जरी व्यवस्थित आल्या ना, तरी तो इतका आयटीत फिरतो ना, इतका आयटीत. समोरचा वाकला तर हा वाकत पण नाही, त्याच्या पायाला वाकत पण नाही, इतका अभिमान येतो. तो अभिमान काय करतो माहितीये? तो अभिमान काय करतो? येणाऱ्या 5 चाली पण घालवतो, मग काहीच राहत नाही त्याच्या वाट्याला. अभिमान सर्वस्वाचा नाश करत असतो, ध्यानात घ्या. आणि हा अभिमान इतर सगळ्या साधनांमध्ये आमचा वाढता गेला असता. अभिमान वाढता नित्य नवा. पण बरं झालं संतांनी कृपा केली म्हणून वाचलो, देवाच्या भजनाला लागलो. निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे धावणे केले. काय केलं आम्ही? संतांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही वाटायला लागलो. मार्गी बहुत याची गेले साधू संत, तेण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्यांच्या मार्गानं गेलो आणि म्हणून झालं काय? सुपंथे लाविले नीट वाटे. तुका म्हणे निळा म्हणे धावणे केले, सुपंथे लाविले नीट वाटे. त्यांच्या मागे आम्ही गेलो, त्यांच्या शब्दाप्रमाणे गेलो. तुकोबारांनी सांगितलं त्याप्रमाणे गेलो, संतोबा पवारांनी सांगितलं त्याप्रमाणे गेलो, नारायण महाराज देहूकरांनी सांगितलं त्याप्रमाणे गेलो. माझ्या जीवनात जे संत आले, या संतांनी माझ्यावर कृपा केली, त्यांच्या शब्दाप्रमाणे आम्ही वागलो. आणि त्याचा परिणाम असा झाला, सुपंथे लाविले नीट वाटे. म्हणजे आम्ही नीट अशा सुपंथाला लागलो, सुपंथाच्या वाट्याला लागलो, सन्मार्गाला लागलो. संतांच्या कृपेने सन्मार्गाला लागलो, संतांच्या कृपेने भक्ती मार्गाला लागलो. संतांच्या कृपेने आमची भक्ती वाढली. आणि जर संतांनी कृपा केलीच नसती तर 184 आम्ही भोगण्याकरता वाया गेलो असतो. हा या अभंगाचा निळोबारायांचा अर्थ आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थ खडांगळी आणि परिसरातून उपस्थित झालेल्या भाविकांच्या एकत्रीकरणानं संपन्न होत असलेला 154व्या वर्षातला आपला हा उत्सव आहे. या उत्सवातली ही 6व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ, समस्त संयोजक मंडळ आणि या समस्त कीर्तनाची सौजन्य घेतलेले दाते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण आदरणीय गणेश महाराज कोकाटे यांच्या संपर्कातून माझ्यापर्यंत आले आणि म्हणून इथं येऊन सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. मी तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो.
कीर्तनाकरिता उपस्थित असलेली सगळीच गुणीजन कलाकार मंडळी, मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. शुभम महाराज असतील, नवनाथ महाराज गीते असतील, ही सगळीच मंडळी ही उंच स्वराची मंडळी आहेत. कारण अत्यंत चांगल्या पद्धतीनं कीर्तनाला जितकं पाहिजे आणि जितकं गायल्यानंतर कीर्तनामध्ये रंग भरेल तितकंच गाणारी ही मंडळी आहेत आणि त्याच्यामुळेच कीर्तनामध्ये रंग आहे. ध्यानात घ्या. सचिन महाराज बरोबर, सचिन महाराज गीते, आपण इतकी सुंदर पखवाजाची साथ आम्हाला केली, हार्मोनियमची साथ मला तितकीच चांगली मिळाली. नाहीतर इतकं चांगलं मी गायल्यानंतर भूपेश्वरी कोणी वाजवलं नसतं. आपण इतक्या सुंदर पद्धतीनं राग वाजवला, त्याच्यामुळे ही काय सांगू, काय भरपूर येतं म्हणून भरपूर दाखवायचं, ह्याला काहीच लागत नाही, ह्याला काही कौशल्य लागत नाही. मला भरपूर येतं म्हणून मी भरपूर वाजवीन, मला भरपूर गाता येतं म्हणून मी भरपूर प्रमाणं देईन, भरपूर गाईन, माझं पाठांतर दाखवीन, ह्याला काहीच लागत नाही. पण भरपूर येत असताना पण जितकं कीर्तनाला पाहिजे तितकंच द्यायचं, याला कौशल्य लागतं, याला कौशल्य लागतं. ही सगळीच कलाकार मंडळी त्या दर्जाची आहेत, म्हणून मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. माझ्या मागे ही सगळी जी लहान लहान लेकरं उभी आहेत की नाही, त्या सगळ्यांच्या आईवडिलांचे मला धन्यवाद मानायचे आहेत की एवढ्या लहान वयात त्यांच्या शरीरावर वारकरी पोशाख चढवला आहे. नाही, तुमची ही पिढी पुढे खूप चांगली होणार आहे, ही पिढी पुढे खूप चांगली होणार आहे. ही कुठली आहेत सगळी मंडळी? हां, अच्छा अच्छा अच्छा, डुमरे महाराज, राहुल महाराजांचे आहेत काय? अरे अरे, छान, सुंदर सुंदर, हां चांगली आहेत. हां, गावातली किती आहेत? मला हात वर कर बरं जरा. भरपूर आहेत ना, काही नाही. ही 25 वर्षाच्या नंतरची सप्त्याची तयारी आहे, संपलं. हां, काही केली पाहिजे ना. सप्त्याची तयारी म्हणजे काय नुसते अन्नदाते थोडी आहेत. ही खरी सप्त्याची तयारी आहे. पुढच्या 25 वर्षाच्या नंतरचा सप्ताह पण माझ्या मागं उभा आहे. मी सांगू का, 25 वर्षाच्या पूर्वीचा सप्ताह पुढं बसलाय, 25 वर्षाच्या नंतरचा सप्ताह मागं आहे आणि 25 वर्षाच्या आत्ता चालत असलेला सप्ताह हा आजूबाजूला उभा आहे. ही सगळी मंडळी एकजुटीनं काम करतात म्हणून चांगल्या पद्धतीनं हा उत्सव या ठिकाणी होतो आहे. नाहीतर एका विषयाला स्पर्श करतो जो महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काल परवाची बातमी जर आपण टी व्हीवर पाहिली असेल तर नको त्या हट्टामुळं लेकरांना जीव द्यावा ही किती भयानक स्थिती आहे. ध्यानात घ्या, आपण ध्यानात घ्या. ही इतकी भयानक घटना आहे ना, आणि ह्या घटनेच्या बद्दल मला बोलायचं झालंच तर मी आपली क्षमा मागून असं बोलेन की आई वडिलांनी योग्य वेळेत संस्कार दिले पाहिजेत. अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, अजिबात दुर्लक्ष करू नका. आपण किती विचित्र घटना आहे, त्याच्या मागचं नेमका कारण काय हे कळलं नाही. कुणी फोनचं सांगतं, कोणी काय काय सांगतं, काही का कारण असे ना, पण इतक्या तरुण वयात आपला जीव द्यावा ही कल्पना पण किती भयानक आहे. अरे हे काय परत मिळणार आहे काय? नरदेह काय परत मिळणार आहे? कुठलाच विचार नाही, काही नाही. हे जेंजी म्हणून मिरवणार आहेत ना, मला अजिबात पटत नाही ते. अरे विचाराची प्रगल्भता कुठं आहे? विचाराची प्रगल्भता नाही आहे. आणि सांगतो, विचाराची प्रगल्भता पाहिजे असेल ना तर संत विचारांचे संस्कार लहानपणी दिले पाहिजेत, नक्की दिले पाहिजेत. देवाची पूजा कशी करायची आहे तुम्हीच लेकरांना शिकवलं पाहिजे. ज्ञानेश्वरी कशी वाचायची आहे तुम्हीच शिकवलं पाहिजे. हाताला धरून त्याच्या शिकवलं पाहिजे. या भ्रमात नाही राहिलं पाहिजे माझं बघून बघून शिकतील. अरे ते कधी शिकतील ना कधी नाही माहिती नाही. आपण हाताला धरून शिकवलं पाहिजे, नाहीतर परिस्थिती फार वाईट आहे. मला आनंद आहे की ही जर अशी मुलं सगळी शिकत असतील ना तर आपलं सगळ्यांचंच भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. आपले सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. श्रोत्यांनी अतिशय शांत चित्तानं कीर्तन श्रवण केलं म्हणून मी तुमचे आभार मानतो. 10 मिनिटं जास्त झाले पण तुम्ही दाखवलं नाही, तोंडावर अजिबात असं दाखवलं नाही जास्ती झाले तर संपवा म्हणून. मोठ्या संख्येमध्ये श्रोता उभा बसलेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. चांगली साऊंड सिस्टीम आम्हाला मिळाली, मी खरंच तुमचे आभार व्यक्त करतो. इतक्या चांगल्या पद्धतीनं की तुमच्यामुळं काहीतरी चांगलं गावं वाटलं आणि अजिबात त्रास झाला नाही. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. याच्या माध्यमातून जे यूट्यूबवर कीर्तन केलं असेल मी त्यांची आभार व्यक्त करतो. अन्य सगळ्या महोदयांचे आभार व्यक्त करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण केला. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. करा क्षमा परद महाराज